नमस्कार मंडळी, मयुरीज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण बनवतोय रोहू फिश, ती सुद्धा यूपी स्टाईल म्हणजे उत्तर प्रदेशामध्ये जसा मसाला वापरून बनवतात त्या सेम पद्धतीने आपण बनवणार आहोत। तर इथे मी रोहू फिश बाहेरूनच कट करून आणलेली आहे। त्याच्यावर खवले असतात ते सुद्धा आपल्याला स्वच्छ करून मिळतात। तर घरी आणल्याच्या नंतर ह्यावर गव्हाचं पीठ घालायचं आणि हाताने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। त्यानंतर त्यामध्ये पाणी घालायचं आणि व्यवस्थित ही फिश जी आहे ती स्वच्छ करून घ्यायची। एकदम गव्हाचं पीठ वापरल्यामुळे काय होतं, ह्याचा जो वास आहे उबरट तो सुद्धा निघून जातो आणि फिश जी आहे ती व्यवस्थित स्वच्छ होते। सगळ्याच फिशला असं स्वच्छ करणं काही गरजेचं नसतं। काही ठराविक फिश असतात जे मासे असतात ज्याचा काही वास असतो जो काही लोकांना आवडत नाही, उबरट वास असतो। तर त्याला गव्हाचा पीठ लावून 2 ते 3 वेळा पाण्यामध्ये स्वच्छ धुवून स्वच्छ केली जाते। त्याने त्याचा उबरट वास जो असतो तो कमी होतो। तर इथे मी मासा जो आहे तो स्वच्छ करून घेतलेला आहे। त्यावर चमचाभर लाल तिखट आणि थोडी हळद घातले, चवीनुसार मीठ घालायचं आणि व्यवस्थित हे मिक्स करून घ्यायचं। तुम्ही हे मसाले एकत्र करून नंतर सुद्धा फिशला लावून घेऊ शकता किंवा हे फिशवरती असे डायरेक्ट घालायचे आणि मग नंतर व्यवस्थित लावून घ्यायचे। एकदम एकजीव होईपर्यंत आपल्याला हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर 15 ते 20 मिनिटांसाठी मी हे बाजूला ठेवणार आहे मॅरिनेशनसाठी। तुम्हाला घाई असेल तर एक 10 मिनिटं बाजूला ठेवायचे आणि त्यानंतर मग हे आपण फ्राय करणार आहोत। तर यूपी स्टाईल बनवतोय म्हणून मग आता मी इथे कांदा घेतलाय, 2 कांदे वापरलेत मी। त्यांना बारीक नाही चिरायचं, उभं उभं चिरून घ्यायचं कारण का आपल्याला ह्याचा मसाला तयार करायचा आहे। तर इथे कांदा चिरून घेतलाय। त्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये मी जिरं घातले चमचाभर, त्यानंतर धणे घातलेत आणि राई ही कंपल्सरी आहे। त्यानंतर काही खडे मसाले वापरले, डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन केलंय मी। त्यानंतर त्याच्यामध्ये कांदा घालायचा जो चिरलेला आहे उभा, लसूण आणि आलं आणि लाल मिरच्या वापरलेल्या आहेत। त्या काश्मीरी लाल मिरच्या आहेत, जास्त तिखट नाहीत, रंग येतो तोच आहे। त्यामध्ये थोडं पाणी घातलंय आणि मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं। पाण्याचा वापर शक्यतो जेवढा कमी करता येईल तेवढा कमी करायचा। त्याने काय होईल, जेव्हा आपण तेलामध्ये घालू तेव्हा ते उडणार नाही। तर इथे मसाला जो आहे तो बनून तयार झालाय। आता काय करायचं, यूपी स्टाईल बनवतोय मग तेल वापरताना मोहरीचं तेल वापरायचं। तर इथे मी राईचं जे तेल असतं ते घातलंय आणि जी मॅरिनेट केलेली फिश आहे ती याच्यामध्ये एक एक करून घालून घेते। दोन्ही बाजूंनी खरपूस असे होईपर्यंत भाजून घ्यायची आहे। तर मी घातले, तेल पसरवते आणि गॅसचा फ्लेम हाय ठेवते। हाय फ्लेमवरतीच आपल्याला ही मच्छी जी आहे ती दोन्ही बाजूंनी रंग बदलेपर्यंत फ्राय करून घ्यायची, म्हणजे त्याच्यावरती ना मसाल्याचं एक छान कोटिंग येतं। असं होईपर्यंत आपल्याला ही फिश छान फ्राय करायची आहे। तर आता मी इथे एकदा झाले 5 मिनिटं मी ठेवली होती, तर छान रंग आलाय। आता दुसरी बाजूसुद्धा मी फ्राय करून घेणार आहे। तर सिंपल आहे, काही वेळानंतर दुसरी बाजू आहे ती सुद्धा एकदम छान फ्राय होते। तर आता इथे मी फिश काढून घेते। आता मी इथे पॅनमध्ये केलेला आहे, एकच भांडं वापरा शक्यतो, 2-2 वापरायची गरज नाही कारण का हा जो मसाला आहे तेलामध्ये फिशसोबत त्याचा फ्लेवर इतका सुंदर येतो फिशला, म्हणून एकाच भांड्यामध्ये करायची ही। तर सेम तेलामध्ये फिश काढून घेतल्यावर जे तेल उरतं ना त्याच तेलामध्ये मी मेथीचे काही दाणे आणि तमालपत्र थोडं भाजून घेतलं। त्याच्यावरती हा जो मसाला आहे आपण तयार केलेला पेस्ट ती ॲड केलेली आहे आणि छान भाजून घ्यायची थोडं तेल सुटेपर्यंत। आणि त्यामध्ये मग टोमॅटो घातला, मी बारीक चिरून अर्धा टोमॅटोचा इथे वापर केलेला आहे, तो सुद्धा छान भाजून घ्यायचा ग्रेव्हीमध्ये। त्यानंतर त्याच्यामध्ये फिश करी मसाला वापरलेला आहे जो बाजारामध्ये मिळतो। फिश फ्राय मसाला असतो आणि फिश करी मसाला असतो, तर त्यापैकी आपल्याला इथे फिश करी मसाला वापरायचा आहे, त्याने अजून सुंदर चव येते। त्यामध्ये पाणी ॲड करायचं आणि तुम्हाला ग्रेव्ही ज्या कन्सिस्टन्सीमध्ये हवी असेल त्याप्रमाणे तुम्ही ही ग्रेव्ही ॲडजस्ट करू शकता। तर ग्रेव्ही ॲडजस्ट झाल्याच्या नंतर उकळी येऊ द्यायची छान मसाल्याला। त्यानंतर त्याच्यामध्ये फ्राय केलेल्या फिश ज्या आहेत त्या पीसेसला ॲड करायचं। त्यानंतर वरतून चिरलेली फ्रेश कोथिंबीर आणि चवीनुसार मीठ घालायचं। अगदी सिंपल आहे की नाही, मस्तपैकी ही मसाला जी आहे तो एकदम छान त्याच्यामध्ये शिरेपर्यंत आता आपल्याला एक उकळी काढून घ्यायची आहे। फिश आपली फ्राय झालेली आहे, मसालाही छान भाजून तयार झालेला आहे। आता काही वेळ लागणार नाही आहे, फक्त एक मसाला जो आहे तो फिशमध्ये छान टेस्ट यावी म्हणून उकळी काढून घ्यायची। 5 मिनिटं उकळी काढून झाल्याच्या नंतर ही रोहू फिश करी तयार होते। भातासोबत किंवा भाकरीसोबत अप्रतिम लागते। रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि निरोगी खा, निरोगी राहा।